हॅलो गाईज, वेलकम टू माय मनाली ट्रॅव्हल सिरीज नेक्स्ट एपिसोड. आणि आता या व्हिडिओमध्ये अजून जास्त ब्युटिफुल व्ह्यूज तुम्हाला मिळणार आहेत. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही स्नो पाहायला चाललो आहे आणि ही जर्नी जी आहे ही टुवर्ड्स अटल सुरंग असं आहे, ते अटल टनलच्या इथे चाललो आहे आम्ही. हा एक सिम्पलवाला बोगदा होता, तो जस्ट आम्ही क्रॉस केला. वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या गावांमधून हा रोड जातो आहे आणि भोवताली आपल्याला, जसं मी लास्ट एपिसोडमध्ये पण सांगितलं, रादर माझ्या एव्हरी एपिसोडमध्ये मी हेच सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही फक्त ही डोंगरं बघा, हे बर्फाच्छादित डोंगर बघा, तुम्ही ह्या पर्वतरांगा बघा आणि बस तुम्ही फक्त हे पहाड बघा. खूप सुंदर जे आहेत तेच, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे माझ्याकडे. बस सुंदर सुंदर हे बर्फाच्छादित पहाड, ह्या साईडनी जा किंवा त्या साईडनी जा, मस्त छान नागमोडी वळणं घेत घेत हा रोड चाललेला आहे आणि आमची ही जर्नी सुरू आहे टुवर्ड्स अटल टनल रोहतांग. ओके, आता मी काय सांगते ना त्याच्यावरती नक्की विचार करा. भरपूर काम करायचं, खूप सारे पैसे कमवायचे, खूप सारे पैसे जमवायचे आणि बाकी काही नाही केलं तरी अशा ठिकाणी ट्रिप्स प्लॅन करायच्या. फॅमिलीसोबत जा, फ्रेंडसोबत जा, कोणीच नसेल सोबत तर ट्रॅव्हल कंपनीसोबत जा, सोलो जा, तुम्हाला जसं जमेल ना तसं जा. खूप सारे ऑप्शन्स आहेत इथेपर्यंत पोहोचण्याचे, पण नक्की जा. अशा वेगळ्या वेगळ्या ट्रिप्स नक्की प्लॅन करा. ॲक्च्युली हे सगळं लाईफमध्ये नक्की अनुभवायला हवं आहे आपण, कारण की लाईफ इज टू शॉर्ट टू थिंक अबाउट युअर वरीज, युअर टेन्शन्स अँड निगेटिव्हिटी. सगळं बाजूला टाकायचं आणि हे बघा, बोलता बोलता आम्ही पोहोचलो आहे अटल टनलच्या अगदी जवळ. तर नक्की ह्या सगळ्यांचा विचार करा आणि नक्की अशा ट्रिप्सला जा. प्लॅन नका करू, नुसतं नक्की जा. ओके, सो असं जर्नी असं हे करत करत आम्ही इथे पोहोचलो. इकडे थोडीशी काहीतरी थोड्या वेळासाठी ट्रॅफिक त्यांनी थांबवलं होतं, काहीतरी झालं होतं म्हणून. सो मग पुन्हा आमची जर्नी सुरू झालेली आहे आणि आता आम्ही अटल टनलमधून, अटल सुरंगमधून पास होतो आहे. त्याच्या बाजूचं पहाड बघा, म्हणजे तिकडे आत जावं की तो पहाड बघत बसावा, असं कन्फ्युजन होतं ना आपल्याला मग. तर आता फायनली आम्ही आलेलो आहोत या टनलच्या आतमध्ये आणि हे टनल पण खूप जास्त स्पेशल आहे बरं का. तर हे टनल ॲक्च्युली समुद्रसपाटीपासून 10,000 किलोमीटर उंचीवर बांधलेलं आहे आणि हा खूप लांब, म्हणजे 9 किलोमीटरचा हायवे बोगदा आपण याला म्हणू शकतो. इतका लांब हा आहे. हा लेह आणि मनालीला, तसंच स्पिती व्हॅली किंवा लाहोल, त्या सगळ्यांना जोडणारा म्हणून हा टनल खूप जास्त फेमस आहे आणि खूप सुंदर आहे हा बघण्यासारखा. आणि हा 24 तास ओपन असतो. याच्या अगोदर खूप जास्त चॅलेंजेस होते या ठिकाणून त्या ठिकाणी पोहोचायला. अँड वन्स यू क्रॉस दिस अटल टनल, मी तर हे सगळं बघून पागलच झालेले होते. आय गेस तुम्ही पण होऊ शकताय हे सगळं बघून. म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणाले होते मगाशी की तुम्हाला नक्की अशी ट्रिप प्लॅन करायला हवी आहे. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्युटिफुल व्लॉग.